एक महिन्यापूर्वी ज्या घरात सनई चौघडे वाजत होते त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिरज तालुक्यातील सोनी इथं मनासारखं लग्न न झाल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून बाप लेकानं एका पाठोपाठ जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। गणेश हिंदूराव कांबळे वय वर्ष 52 आणि त्यांचा मुलगा इंद्रजित गणेश कांबळे वय वर्ष 22 अशी मृत बाप लेकांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित यांचा विवाह गेल्या महिन्यातच झाला होता, मात्र हे लग्न त्याच्या पसंतीचे नसल्यानं तो नाराज होता। याच कारणावरून वडील गणेश आणि मुलगा इंद्रजित यांच्यात सातत्यानं वाद सुरू होते। गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला। शुक्रवार दिनांक 4 रोजी सकाळी बाप लेकातील वाद हा विकोपाला गेला। या तणावातून वडील गणेश कांबळे यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली। त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात खळबळ उडाली। गणेश कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वडिलांच्या मृत्यूचा धक्का इंद्रजितला सहन झाला नाही। वडिलांचा मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचला आणि त्याच ठिकाणी त्यानंही विषारी औषध प्राशन केलं। उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला। मिरज शासकीय रुग्णालयात बाप लेकावर एकाच वेळी शवविच्छेदन करण्यात आले। या घटनेनं संपूर्ण सोनी गावावर शोककळा पसरली आहे। एका क्षुल्लक कौटुंबिक वादानं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान अशाच अपडेट्ससाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।